विलास घुले प्रकरण ज्या वळणावर येऊन थांबलंय आणि ज्या वळणामुळे आज खऱ्या अर्थानं उमेश माने हा आरोपीच्या कटघऱ्यात उभा आहे आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या परिस्थित्या या विलास घुले प्रकरणात आल्यात ना, त्या आलेल्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा जे वळणं आहेत त्याची मुख्य कारणं काय आहेत. समाजपटलावर एखादा गुन्हा जर झाला असेल आणि त्या गुन्ह्याच्या स्वरूपातून दुसरी कैफियत मांडून त्या गुन्ह्याची परिस्थिती वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल तर हे न्यायाच्या संदर्भात कितपत योग्य आहे आणि सामाजिक परिस्थितीमध्ये याचे काय परिणाम पडणार आहेत आणि अशा या वर्तणुकीमुळं खऱ्या अर्थानं कायदे व्यवस्था आणि जी न्याय व्यवस्था आहे तिच्या खऱ्या अर्थानं सामाजिक वर संतुलन राहणार आहे का, असे अनेक प्रश्न आता समाज पटलावर उभे राहू लागलेत. आणि वास्तविक स्वरूपात या महिलेच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या गुन्ह्याचे परिणाम पुढील काळात काय होणार आहेत याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. विलास घुले प्रकरण म्हणजे महाराष्ट्रातलं ही एक खळबळ उडवणारी प्रक्रिया. कारण की ही खळबळ जी उडाली ती खऱ्या अर्थानं उमेश या प्रकरणात विलास घुलेचा काही संबंध होता न काही याच्यातला तो एक भूमिकादार होता. गावकरी हॉटेल चालवणारा हा युवक ज्या पद्धतीने भांडणं सोडवण्यासाठी त्या ठिकाणी गेला आणि त्याचीच निर्गम खून ज्या पद्धतीने झाला त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्र यासाठी हादरला की आता कुणाच्या भांडणात पडावं की न पडावं या भूमिकेमुळे कुणाला वाचवायला जावं तर आपल्याच प्राणावर ती गोष्ट बेतू नये यामुळे हादरला. आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या परिस्थिती आणि ज्या पद्धतीच्या भूमिका या विलास घुलेच्या संदर्भातून पटलावर आल्या खऱ्या अर्थाने ती सामाजिक दृष्ट्या ती पसणारी आहेत का. कारण की ज्या पद्धतीने म्हटलं जातं आरोपीला जात नसते आणि आरोपीची जात कधीच तपासू नये, परंतु हा सगळा खेळ सुद्धा जातीवरच होतोय. ज्या भूमिका ज्या परिस्थित्या आज समाजामध्ये मांडून ठेवल्यात आणि जी भूमिका आज समाज माध्यमांवर येते ती खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी एकांगीच आहेत का नाही याचीही कसोटी आता समाज पटलावर घासली पाहिजे. कारण नेमकं प्रकरण काय आणि ज्या पद्धतीने उमेश मानेवर ज्या पद्धतीचे बलात्काराचे आणि ज्या पद्धतीच्या भूमिकेचे आरोप करण्यात आलेत, आता या आरोपांच्या माध्यमातून हे विलास घुले प्रकरण पूर्णपणे शून्य करण्याचा प्रयत्न आहे. परंतु वास्तविक स्वरूपात ज्या परिस्थितीत उमेश मानेची बाजू किंवा उमेश मानेच्या विरोधात जी काही स्वर उठली ती स्वर कशा पद्धतीने उठली याचाही विचार सामाजिक भूमिकेत झाला पाहिजे. कारण जी परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि ज्या परिस्थितीच्या माध्यमातून समाज माध्यमांवर वेगवेगळ्या चर्चा घडून आणल्या आणि त्यानंतर न्यायाची कैफियत मांडण्यासाठी सदरील महिला SP ऑफिसला पोहोचली. वास्तविक स्वरूपात हे सगळी प्रक्रिया जर खऱ्या अर्थानं अगोदर घडली असती तर एका निष्पृह निरपराध व्यक्तीचा जीव गेला नसता. आणि ज्या पद्धतीच्या भूमिका गवण्यात येतात, ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्यात येत आहेत त्या भूमिका खऱ्या अर्थानं पटलावर टिकणाऱ्या आहेत का. कारण की ज्या पद्धतीने या प्रकरणात विलासचा संबंध ज्या पद्धतीने गवण्यात येतो, अगोदर तर या सगळ्या प्रकरणात खऱ्या अर्थानं रमेश घुले हा टार्गेट करण्यात आला. आवाजा या कंपनीतून ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या आणि ज्या पद्धतीने मसाजोगचं प्रकरण घडलं त्यानंतर आवाजा कंपनीच्या त्या प्रकरणात रमेश घुलेचा संबंध होता असं निदर्शन आणण्याचा प्रयत्न केला. आणि वास्तविक स्वरूपात त्यावेळेसच्या त्या खंडणीच्या प्रकरणात जर खऱ्या अर्थानं रमेश घुले असला असता तर त्या खून प्रकरणात तो गवला गेला असता, त्याची पाळमुळं तिथंच खुंटली गेली असती. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं वाचण्याचा प्रयत्न सुरू होतो ना तोच खरा खेळ आज सामाजिक भूमिकेत समजला पाहिजे. कारण की हा खेळ फक्त याच्यासाठी नाहीये,
हा खेळ आहे तो आपराधिक भूमिका पचवण्यासाठी, अनेक जणांना प्रोत्साहन देण्यासाठी. कारण की एक गोष्ट पचली आणि एक गोष्ट जर सामाजिक भूमिकेवर रुचली तर तिचे परिणाम दीर्घगंभीर होतात. सामाजिक पटलावर त्याची खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने चिकित्सा केली जाते किंवा त्याचं एक उदाहरण म्हणून सामाजिक परिस्थितीमध्ये मांडलं जातं ना, ती सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट आहे. आज विलास गुले प्रकरण ज्या पद्धतीने झालं आणि ज्या पद्धतीने या महिलेने सगळ्यात अगोदर जी धाव घेतली ती एका युट्यूबर जवळ घेतली. त्या युट्यूबवरच्या चॅनल्सवर या मुलाखती प्रकाशित करण्यात आल्या आणि जी प्रकाशित झालेली मुलाखत खऱ्या अर्थानं जी पाहिली आणि ज्या पद्धतीने मांडली तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये अनेक द्वंद्व निर्माण होतील. सामाजिक परिस्थिती ती त्या पद्धतीने राहिली का याच्यावरच प्रश्नचिन्ह उभा राहील. पण त्याच्या पुढची प्रक्रिया आणि कायद्याच्या पळवाटा, कारण की कायद्यामध्ये अशा पद्धतीच्या भूमिका मांडण्यात आल्या की एखाद्या स्त्रीने एखादा आरोप केला तो आरोपी आहे का नाही, तो गुन्हा झालाय का नाही, त्यापेक्षा अगोदर त्याला तुम्ही बेड्या ठोका, त्याला हस्तगत करा, त्याला ताब्यात घ्या. अशा पद्धतीच्या भूमिका ज्या पद्धतीने स्त्री कायद्यांच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत त्याचा तर विक्टिम हा उमेश माने होत तर नाहीये ना. आणि वास्तविक स्वरूपात या सगळ्या प्रकरणाची जी काही परिस्थिती मांडून ठेवली आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक घटनेला एक वेगळ्या पद्धतीने वळण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण की हा विषय फक्त एकट्या समाजाचा एका जातीपातीपुरता मर्यादित नाहीये. हा एक सोपस्कार आणि ह्या संस्काराचा धडा म्हणून सामाजिक परिस्थितीमध्ये गिरवला जाणार आहे आणि याचे परिणाम दीर्घकालीन समाज प्रक्रियेवर होणार आहेत, तुमच्या आमच्याच्या जीवनावर होणार आहेत. आणि वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीची जर परिस्थिती निर्माण करून अशा पद्धतीने जर सगळ्या गोष्टी जर झाकण्याचा प्रयत्न केला जात असेल ना तर खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं कोणती परिस्थिती आम्ही आणून ठेवली याचंही पुनरावलोकन आम्हाला करणं गरजेचं आहे. आज सगळ्या गोष्टी कायद्याच्या पटलावर ज्या पद्धतीने मांडण्यात येत आहेत आणि ज्या पद्धतीने कायद्याच्या पटलाच्या भूमिका फिरवण्यात येत आहेत या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं आता या राजकीय व्यवस्थेने व्यवस्थित परताव्या. कारण की ह्याचे परिणाम फक्त एका केस पुरते नाही आहेत, विलास गुले प्रकरणापुरते नाही आहेत, तर येणाऱ्या काळात हे लँडमार्क म्हणून प्रत्येक ठिकाणी वापरले जाणार आहे. आणि अशा पद्धतीच्या प्रक्रियेतून जर समाज व्यवस्था जर ढासळत असेल तर याचं खरं पातक या राजकीय भूमिकेवर राहील. त्यामुळं वास्तविक स्वरूप काय आहे आणि जर खऱ्या अर्थानं ममत्व निर्माण करून सामाजिक परिस्थिती जर विकोपाला न्यायची असेल, विकोपाची भूमिका मांडायची असेल तर या गोष्टी खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्या गोष्टीची जबाबदारी ही स्वीकारली पाहिजे. ज्या पद्धतीने ती सगळी प्रक्रिया व्यवस्थित जर तपासली आणि मी ह्याच्या अगोदरच्याही व्हिडिओत बोललो या संदर्भात की ही कैफियत तो महिला तक्रार निवारण केंद्रामधला जो अर्ज, त्याच्यावर झालेली सुनावणी, तिथं झालेल्या तडजोडी या सगळ्या पटलावर आल्या पाहिजेत. कारण की हे गुन्हा सहजपणे अशा पद्धतीने जर होत असेल आणि त्याच्यात विशेष जर उमेश मानेने त्या क्लिप्स तयार केलेल्या असतील, उमेश मानेने ती ब्लॅकमेलिंगची भूमिका तयार केलेली असेल तर त्याचाही पर्दाफाश या सगळ्या गोष्टीमध्ये झाला पाहिजे. कारण की ही प्रतारणा सोपी नाहीये आणि सहजही नाहीये. अशा पद्धतीच्या वृत्त्यांमुळे सामाजिक परिस्थिती विकोपाला जाते आणि विकोपाची परिस्थिती सामाजिक पटलावर मांडली जाते. ही सगळ्यात मोठी दुःखद विधायक घटना आहे. त्यामुळं विलास गुलेची जी भूमिका आहे, जी विलासची आज परिस्थिती आहे ती खऱ्या अर्थाने या प्रकरणाला ज्या पद्धतीने शून्य करण्यात आलं त्याच्या खऱ्या अर्थानं किमती कोण मोजत आहे आणि त्याचा लाभ कशा पद्धतीने झालाय याची चौकशी निश्चित झाली पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दल तुमच्या काय भूमिका आहेत, निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.